नमस्कार. DS4 न्यूज येवलामध्ये स्वागत आहे. येवल्यातील प्रसिद्ध बोटिंग क्लब परिसरात भर दिवसा गुन्हेगारीची गंभीर घटना घडली असून 7 ते 8 अज्ञात इसमांनी एका धावत्या वाहनाला अडवून भयानक थरार घडवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी वाहनाला अडवून चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि तब्बल 1.5 लाखांची रोकड व 2 मोबाईल बळजबरीने चोरून लुटून पोबारा केला. या हल्ल्यामध्ये योगेश बबन मांजरे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच डायल 112 वरून तात्काळ येवला शहर पोलीस ठाण्याला सतर्क करण्यात आले. येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच गंभीर जखमी झालेल्या योगेश मांजरे याला उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या दरोड्याच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे येवला शहरात भीतीचे वातावरण पसरले असून या सर्व फरार अज्ञात इसमांचा शोध घेण्यासाठी येवला शहर पोलिसांनी तपास मोहीम तीव्र केली आहे. DS4 न्यूज येवलासाठी दीपक सोनवणे, येवला. आमचा कार्यकर्ता योगेश मांजरे हे नाशिकला 1.5 लाख नाशिकला चालले होते. त्यांची खिशात 1.5 लाख रुपये होते. काही अज्ञात इसमांनी त्यांची गाडी अडवली आणि त्याच्या खिशातून पैसे हिसकवले आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. तर त्यांची सध्या परिस्थिती एकदम नाजूक आहे. तर पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून आणि समोरच्यावर कठोर कारवाई करून त्यांना पटकन अटक करण्यात यावे आणि त्यांना याची 2 मोबाईल बी नेलेले आहे आणि त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा. माझं नाव नवनाथ सांबारे. मी नाशिकला जात होतो. माझ्याकडं गाडी होती आयशर भारत बेंचची आणि माझ्या पाठीमागं माझीच गाडी घेऊन योगेश मांजरे आहे ना विंचूरला 1.5 लाख रुपये घेऊन एका पार्टीला पेमेंट द्यायचं होतं. ते पैसे घेऊन तो माझ्या पाठीमागं होता. ऋषिकेश गायकवाडने मला थांबवलं. 1 मिनटं काम आहे म्हणे, थांब साईडला. मी साईडला थांबलो, मला काही माहीत नव्हतं. साईडला थांबलो, त्याच्यासोबत 8-9 जण लगेच आले. 1 मिनटात मी पुढून पाठीमागं व्यवस्थेवर ती गाडी पाठीमागं उभी राहिली. त्यांनी त्याला मारलं चाकूनी, डोक्यामध्ये फायटर बी मारलं. पैसे 1.5 लाख रुपये काढले. त्याचा मोबाईल घेतला. होंडा सिटी कारची चावी पण घेतली. नंतर माझ्या ओळखीचे नव्हते म्हणून मी मोबाईल काढला, शूटिंग काढत होतो. त्यांनी मलाही मारलं आणि माझाही मोबाईल घेतला आणि पळून गेले. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.